वसई में एक अजीब घटना घटी, जहां प्याज लाने के लिए बाहर गए घर के मालिक की अनुपस्थिति में चोरों ने घर में घुसकर 8 लाख रुपए चुरा लिए। हालांकि पुलिस प्रशासन ने काफी तेजी से काम किया और 24 घंटे के अंदर चोरों को गिरफ्तार कर लिया। जब गृहस्वामी प्याज लाने के लिए बाहर गया तो चोरों ने घर में चोरी कर ली। संपत्ति 8 लाख रुपए के आभूषण और नकदी चोरी हुई। पुलिस की जांच। पुलिस ने घर के आसपास के सीसीटीवी फुटेज की जांच करके संदिग्धों का पता लगाया। चोरी के 24 घंटे के भीतर चोरों को गिरफ्तार कर लिया गया और चोरी का सारा सामान मालिक को लौटा दिया गया। इस घटना से पता चलता है कि पुलिस प्रशासन अपराध पर प्रभावी ढंग से अंकुश लगा सकता है, तकनीकी उपकरणों के उपयोग और त्वरित कार्रवाई के माध्यम से। काय सांग की 8 लाखांची घरफोडी करणारे आरोपी आपण पकडलेले, कशी चोरी केलेली त्यांनी त्याच्यात 13/12/24 रोजी एक घटना घडली संध्याकाळी 8:45 ते 9:15 दरम्यान। यामध्ये अर्चना तावडे अगरवाल नगरमध्ये इथे राहतात। त्यांचा फ्लॅट सेकंड फ्लोअरला आहे। तर त्या ठिकाणी त्या कांदे आणण्यासाठी खाली गेल्या होत्या। तर अशा फक्त अर्धा तासामध्ये एक व्यक्ती गच्चीतून घुसली। ओपन टेरेस आहे त्यांचं, ओपन बाल्कनी होती, तिथून घुसली आणि त्याचं कब्बड पण दरवाजा तुटला होता। ड्रॉवरमध्ये त्यांनी दागिने ठेवले होते। जवळजवळ 106 ग्रॅम वजनाचे दागिने, काही चांदीच्या वस्तू त्या व्यक्तीनं चोरल्या होत्या। त्याची अमाऊंट जवळजवळ 8,88,000 इतकी होत होती। खूप चॅलेंजिंग गुन्हा होता। सहसा रात्री उशिरा चोऱ्या होतात, जेव्हा घरी कोण नसेल अशा वेळी चोऱ्या होतात, किंवा घरचे झोपले असतील तर ती संधी साधून चोरी केली जाते। पण ही चोरी खूप चॅलेंजिंग होती, कारण संध्याकाळी 8:45 ते 9:15 की ज्यावेळी लोक घरी टीव्ही पाहत असतात, जेवण करत असतात, किंवा एक सतर्क असतात लोक, आपल्या कॉलनीमध्ये देखील वॉकिंग सुरू असतं, अशा वेळी ती घटना घडली होती। तर आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होती। तर आमचे इथले ACP घोगरे साहेब, आमचे PI जाधव साहेब, त्याचबरोबर आमचा DBचा अधिकारी सनी पाटील, त्याची टीम यांनी अत्यंत अथक प्रयत्न केले। जवळजवळ चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारलं। 100 CCTV फुटेज आम्ही चेक केले। तर त्यानंतर आम्हाला तो गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलं आणि त्यामध्ये सनी सुनील निमाते हा मुलगा, तरुण मुलगा आहे। तर त्यानं अत्यंत धाडसानं ही चोरी केली होती। त्याला मी देखील सुद्धा पर्सनली इंटरोगेट केलं। त्याच्यावर ऑलरेडी असोळे या ठिकाणी 3 गुन्हे दाखल आहेत आणि हा नवीन गुन्हा। तर त्याच्याकडून आपण तात्काळ विदिन लेस दॅन 10 आवर्समध्ये आम्ही ते गुन्हा उघडकीस आणू शकलो आणि इंटॅक्ट 100% आमची रिकव्हरी झालेली आहे।